नमस्कार. मी श्रीमती बावचकर रोहिणी एकनाथ माहेरची आणि सासरची सौ आदिती अविनाश बडवे. 10वीला लढून 85% पडले, 12वीला सायन्स साईडला 92% पडले. मला मिळालेली ऍडमिशन BC ला गेली. आयुष्यात जेव्हा एक वाट बंद होते तेव्हा दुसरी वाट सुरू होते असं म्हणतात आणि तसं थोडंसं माझ्या बाबतीत झालं. सज्जनगडचे चिंचोळकर, सुनील चिंचोळकरजी, जे आज नाही आहेत हयात, त्यांनी माझ्या डोक्यावर प्रत्यक्ष हात ठेवला आणि सांगितलं, बाळ, माझा तुला आशीर्वाद आहे, जा तू जिथं करशील, जे शिक्षण घेशील त्याच्या 10 दिवसाच्या तू समर्थपणे पायावर उभा राहशील. आणि माझ्या आयुष्याबाबतीत खरं सांगायचं तेच झालं. म्हणून कधी कधी म्हणतात की पूर्वजन्मीचं सुकृत जे असतं ते आपल्या भाग्याला, तसं माझ्या बाबतीत थोडंसं घडलेलं आहे. सुनील चिंचोळकरांनी सांगितल्याप्रमाणे मी पुण्याच्या वाडिया कॉलेजला DARE कोर्स केला, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड रेडिओ इंजिनिअरिंग मध्ये केलं. शिक्षण संपलं आणि 30 ऑगस्ट 1990 शिक्षण संपलं. 10 ऑक्टोबर 1990 माझा इंटरव्ह्यू झाला. 125 जणांमध्ये मी पहिल्या नंबरला सिलेक्शन झालं आणि मी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय या कॉलेजमध्ये 16 फेब्रुवारी 1991 पासूनच कार्यरत आहे. त्याच दिवशी मी ठरवलं होतं की खरं तर कॉलेजच्या शेवटच्या स्टेपमध्ये माझं फिलिप्स कंपनीमध्ये कॅम्पस थ्रू सिलेक्शन झालं होतं, पण पुण्यासारख्या ठिकाणी आणि परिस्थितीमुळे राहायची सोय नव्हती, म्हणून मग मी शांत बसले होते. पण जेव्हा मला हे शिक्षण क्षेत्र मिळालं तेव्हाच मी ठरवलं की माझ्या आयुष्यात पैशामुळे जर एखाद्याचं शिक्षण अडत असेल तर त्याच्या पाठीशी मी समर्थ उभी राहील. आणि आज गेली 35 ते 36 वर्ष मी ते व्रत सांभाळतेय. म्हणजे मध्यंतरी मी महिमानगडला खेडेगावच्या ठिकाणी जरी बदली होऊन गेले होते, त्यावेळेस सुद्धा अक्षरशः मुलांकडे 1 रुपया सुद्धा नसायचा, पैसे सुद्धा नसायचे. मुलं म्हणायची, मॅडम आम्हाला शिकायचंय. अरे या बाळांनो, मी तुमचं शिक्षण बंद पडू देणार नाही असं म्हणून तिथल्या मुलांची फी भरायचे. जेव्हा ती मुलं पैसे देतील तेव्हा घ्यायचे, नाही तर कृष्णार्पण असायचं. आज आयुष्यातले खूप टप्पे अनुभवलेले आहेत. विविध क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात पण कार्य केलेले, मी सूत्रसंचालन क्षेत्रात काम केलेलं आहे. मुलींसाठी सखी सावित्री समितीमध्ये मी समुपदेशिका म्हणून काम केलेलं आहे खेडेगाव माण विभागामध्ये. आणि आता असं ठरवलं की जे आहे आयुष्य त्याला समर्थपणे हसमुखाने सामोरं जायचं. आज माझा संसार पण खूप छान आहे. असं म्हणतात ना की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्री असते, तसंच मला पण असं वाटतं की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे एक पुरुष असतो. आणि तसेच माझे मिस्टर श्रीयुत अविनाश बडवे मला नेहमी पाठीशी असून कायम पुढे जा, मी आहे असं समर्थपणे सांगत मला साथ देतात. धन्यवाद.